महाराष्ट्र राज्य के गवली समाज के पदाधिकारियों ने दिया संशोधन अधिकारी राज्य मागासवर्गीय विभाग पूना का निवेदन है कि इस संदर्भ में शनिवार को कलेक्टोरेट अकोला यहां पदाधिकारी होंगे। चर्चा कर गवली समाज के हित में निर्णय लिया। इस समय गवली समाज संगठन महाराष्ट्र के पदाधिकारी अशोक मांडले वाले, गणेश बंकू वाले, प्रवीण होजी वाले, डॉक्टर राहुल माडले, बड़ी मात्रा में गवली समाज के पदाधिकारी उपस्थित थे। दबंग इंडिया 24 न्यूज संवाददाता डॉक्टर राहुल अहिर की रिपोर्ट। समाज संघटना यांच्या वतीनं आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय इथे एक मीटिंग बोलवण्यात आली होती। मीटिंगचा उद्देश आणि संघटनेची जी समोरची दिशा आहे त्यासाठी आपण संघटनेचे पदाधिकारी श्री अशोकजी मंडले यांच्याशी आपण चर्चा करूया। समोरचं अशोकजी मंडले आपण मार्गदर्शन करू। शासनाने अहिर जातीला 2013 पासून ओबीसी मध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामुळे एकच जात दोन ठिकाणी टाकलेले असल्यामुळे समाज संघटना 13 पासून यांच्याशी संघर्ष करत आहे, भांडत आहे। जवळजवळ 4 वेळ सुनावणी झाल्यानंतर आज 5व्यांदा मागासवर्गीय आयोगासमोर पुन्हा अहिर जातीबद्दल सुनावणी झालेली आहे। आयोगाचे सन्माननीय सदस्य श्री खराडे साहेब आणि सराफ मॅडम यांच्या समोर आयोगाची सुनावणी झालेली आहे। अहिर जातीला भटक्या जमातीचा दर्जा देण्यात यावा करिता 2013 पासून आपण संघर्ष करत आहोत। 4 वेळ सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा 5व्यांदा सुनावणी झालेली आहे आणि 5व्यांदा आपण त्यांना म्हटलेलं आहे, त्यांनी जो प्रश्न विचारला होता की हिंदू गवळी आणि तुमचा अहिरींचा काय संबंध आहे, आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे की हिंदू गवळी सोबत अहिर गवळी, गवळी अहिर आणि अहिर ही एकच असल्यामुळे ज्या सर्व सवलती हिंदू गवळींना मिळतात त्या सर्व सवलती अहिर गवळी, गवळी अहिर व अहिर यांना देण्यात याव्या आणि ज्याप्रमाणे गवळी समाज भटक्या जमातीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्या सर्व सवलती आम्हाला अहिर गवळी व गवळी अहिर यांना देण्यात यावा करिता विदर्भातून गवळी समाज या ठिकाणी चर्चेकरिता आला होता आणि चांगल्या समोपचाराने चर्चा घडवण्यात आली आणि सदस्य लोकांनी आपल्याला योग्य तो मार्गदर्शन करून पॉझिटिव्ह निर्णय देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। यानंतर आपण अकोला जिल्ह्याचे सचिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याशी या विषयाबद्दल आपले मत किंवा आपले विचार जाणून घेऊ। महाराष्ट्र